भारताच्या बाहेरही जाऊन हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. आणि होय, आता सध्याच्या घडीला ज्या फॉर्मामध्ये चैतन्य पाटील पाहायला मिळतो ना, तेही दूर नाही आहेत, तेही दिवस दूरचे नाही आहेत. मोठ्या स्पर्धा त्याची वाट पाहत आहेत. यावर्षी आम्ही त्याला ISPL खेळताना पाहू, ही आई एकविरेचरणी प्रार्थना. आणि निश्चितच दुबईमध्ये मार्च मध्ये चैतन्य पाटीलला खेळतानाही आपण पाहणार आहात. आणि त्याचं कारण आहे समर्थ कडू. खरं तर त्यांचं विशेष कौतुक आहे. जाऊनही या खेळाडूला आपण येत असताना पाहायला मिळालं, दुबईमध्ये जाऊन हे परफॉर्मन्स करून आलेला आहे. म्हणून मी म्हणतो समर्थ कडू यांनी केवळ एक खेळाडू दिलेला नाहीये. ही यादी काढायची झाली ना, मोठ्यापासूनची ही मोठी यादी आहे. या अनेक खेळाडूंना त्यांनी संधी दिलेली आहे. आणि म्हणून या दादाचं नाव नेहमीच आवर्जून घेतलं जातं. क्रिस गेल या रायगडाचा समर्थ कडू. चला, यश गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. नैनिश पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चैतन्य पाटीलचं सर्वाधिक मोठं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं पाहायला मिळालं. भारताच्या बाहेर जर दुबईला हा खेळाडू निश्चित खेळेल असं आवर्जून म्हणाले होते समर्थ कडू. आणि एक ना अनेक खेळाडूंचे स्वप्न ते पूर्ण करतायत. दादा, सातत्याने आपण असेच खेळाडूंना घडवत राहा, हीच आई एकविरेचरणी प्रार्थना. आणि जशी सामन्याला सुरुवात होते संयमजी घरत सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. महाराष्ट्रामधील नामांकित समालोचक सन्माननीय जयेश भोसले सरांना आपण ऐकलं. जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिम सामन्यात जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करणाऱ्या सुपर 5 मध्ये कुठला संघ आता पोहोचेल. चौक आणि त्यांच्या विरोधात व्हाईट कार्ड एंट्री. आज अचानक कॉल पोहोचला दादरपाड्याच्या खेळाडूंना की तुम्हाला खेळायचे या स्पर्धेमध्ये. त्यांना जशी संधी मिळाली ती या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिली आणि प्रत्येक मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. आता शेवटचा सामना आहे, कोण जिंकेल आणि कोण जाईल बाहेर, कोणाचं नाव या चमचमणाऱ्या ट्रॉफ्यांवरती कोरलं जाणार आहे यासाठी हे बॅटल. 3 षटकांची मॅच. टॉस जिंकलाय पुन्हा एकदा दादरपाडा संघानं. प्रथम ते करतायत फिल्डिंग. बॅटिंगसाठी आमंत्रित केले चौक संघाला. नैनिश दाखल झालाय. मागील 2 मॅचचा सुपर हिरो. बॉलिंग ट्रॅक वरती यश पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल. शॉर्ट पिच मिळाला, जागा बनवली, फाईन लेग बाउंड लाईनच्या दिशेने पाठवलाय. पहिला बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. गुड स्टार्ट, चांगली सुरुवात. नैनिश मागच्या मॅच मध्ये 35 धावा, त्याच्या अगोदर 50 धावा. 2 मॅच मध्ये 85 काढले आणि या महत्वाच्या मॅच मध्ये सुरुवात त्यानं 600च्या स्ट्राईक रेटनं केल्या. 90हून अधिक धावेवरती नैनिश पोहोचल्या. पहिल्या दिवसामध्ये देखील 100हून अधिक धावा आपण मृणाल वर्सोलकरच्या पाहिल्या, अलिबागचा खेळाडू. दुसऱ्या दिवसामध्ये 100हून अधिक धावा टॉप स्कोरर राहिला चैतन्य पाटील, टाकीगाव संघाचा खेळाडू. आणि आज 91 धावा नैनिश पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग नैनिश करतायत. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर त्यांनी पाठवला. यशच्या विरोधात आक्रमण. चर्चा चांगलीच केली निमिष यांनी की शॉर्ट पिच बॉल चालणार नाहीयेत. उंच तगडा खेळाडू आहे नैनिश. त्याचा पायांचा टांस जवळ करून तो उभा राहिलाय. 3 स्टंपला क्लोज करून बॅटिंग करतोय. पहिला बॉल षटकार आलाय. यश पाटील तयार. पुढचा बॉल आपटलाय. आपटत राहाल तर परिणाम, परंतु लांबी आता कमी पडली आहे. अगोदर वाटलं 6 मिळतील, परंतु दुसऱ्या बॉल वरती नैनिश पवारला दिला परतीचा इशारा. या मॅच मधली महत्वाची सफलता. फलंदाज नैनिश पवारचा खेळ संपला. पहिल्या बॉल वरती दादागिरी राहिली नैनिश पवारची. दुसरा बॉल देखील शॉर्ट पिचच होता. जास्त टाइम बॅट्समॅनला मिळाला. पॉवर जनरेट करू शकले नाहीये, ताकद कमी पडली. पाहत राहिले फिल्डर्स कडे आणि त्याच्यानंतर चांगला कॅच पकडल्या. आय थिंक रोहित त्या ठिकाणी होता. कॅच त्याने टिपलाय. पहिला धक्का लागलाय चौक संघाला. नैनिश पवार बाद. 6 या धावसंख्येवरती न्यू बॅट्समन. नवनीत मते दाखल झालेत 3ऱ्या क्रमांकावरती. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये साहिल आणि सध्या नवनीतला आपण मैदानामध्ये पाहताय. 18 बॉलची मॅच. 2 बॉल मध्ये 6 धावा. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. त्याला भिरकावलंय प्लॉटच्या पलीकडे. नैनिश पवार 2 मॅच मध्ये हिरो राहिलाय, परंतु आता नवनीत यांना संधी मिळाली. जशी स्ट्राईक मिळाले. पहिलाच बॉल सीमा पार. 6 धावा मिळाल्यात. नैनिश यांनी सुरुवात देखील षटकाराने केली.
दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली, त्याचं कारण नवनीत दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती. जसा आलाय तसाच पहिला बॉल षटकार मारला. 3 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 12 धावा. 3 ओव्हरची महत्वाची मॅच. हा फार महत्वाचा सामना आहे. डू ऑर डाय, करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं. जिंकणारा संघ पुढे प्रवेश करेल. त्यामुळे या महत्वाच्या मॅच मध्ये कसा प्रवास राहणार आहे आता. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा, 12 धावा माफी असावी, 12 रन्स. आणखीन एक लांबलचक स्ट्रोक, टाळ्यांचा गजर करत बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा षटकार. संघाचं हित ओळखून नवनीत बॅटिंग करतायत. 3 षटकार आलेत मागील 4 बॉल मध्ये. विकेट मिळाली पण तो आनंद जास्त काळ टिकूच दिला नाहीये गोलंदाज यश पाटीलच्या चेहऱ्यावरती. 4 मध्ये 3 षटकार खाल्लेत. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय, ओळखली गती आणि त्याच्यावरती आक्रमण करत असताना 6 लागोपाठ षटकारांचा पाऊस. 3 बॉल 3 षटकार, 6चा पाडा सध्या सुरू ठेवलाय नवनीत यांनी विरोधात यश पाटीलच्या. षटकार 5 बॉल मध्ये 4 षटकार. टेन्शन वाढवलंय आता दादरपाडा संघासमोर. नवनीत आक्रमण करतायत. नवनेश बाद झाल्यानंतर क्या बात है. इस क्रिकेट आहे. क्रिकेट एकाचा नाहीये, क्रिकेट एकीच आहे. सांघिक खेळ महत्वाचा राहतो आणि सध्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम नवनीत करतायत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला, फटका फसला, लॉंग ऑफला कॅचची संधी, पकडला जाईल. नवनीत देखील बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकार 2 विकेट. नवनीत बाद झालेत शेवटच्या बॉलवरती. या स्पर्धेमध्ये विविध पारितोषिक पाहायला मिळणार आहेत. प्लेअर ऑफ द सिरीज साठी आपण इलेक्ट्रिक स्कूटी देणार आहोत. जी इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहताय त्यामध्ये आपण मालिकावीरची बाईक देण्यात आली. तुकाराम मडवी आणि मनोहर पाटील 2 आयोजक, करण मडवी आणि चैतन्य पाटील यांच्या वडिलांकडून ही पारितोषिक देण्यात आलेत. मालिकावीरची बाईक आणि तिचे गुण असणार आहेत 1 धाव 1 पॉइंट, षटकार 6 पॉइंट, एका गुणाला 1 पॉइंट दिला जातो आणि 1 विकेट साठी तुम्हाला 5 पॉइंट दिले जाणार आहेत आणि एका दिवसाच्याच धावा तुमच्या पकडल्या जातील. या देखील गोष्टीची दक्षता घ्या. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी असणाऱ्या सर्वाधिक मोठ्या पारितोषिकांबद्दल चर्चा केली. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कॅचची संधी आहे, कॉटन बॉल, रोहित गायकवाड चांगली जजमेंट, उलटा फिरत धावत राहिला आणि पकडलाय कॅच. साहिल देखील मैदानातून बाहेर. आणि उद्याची देखील महत्वाची सूचना आम्ही या ठिकाणी करत आहोत. उद्या अंडर 25 चे संघ खेळणार आहेत. उद्या निशांत 11 दादरपाडा आणि पेंधर या 2 संघांमध्ये तिसरी मॅच होती, पण तो लॉट्स मध्ये काही फेरबदल करण्यात आलेत आयोजकांच्या वतीनं. लक्ष असू द्या, दादरपाडा टीम उद्या तुम्हाला 5वा सामना खेळायचा आहे. लॉट्स तोच असणार आहे, पण तुमची मॅच तिसरी नाहीये. तुम्ही खेळणार आहात 5वा सामना अंडर 25 दादरपाडाच्या विरोधात पेंधर. असा सामना 5वा आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाहीये, फक्त आपण तिसरी मॅच 5वी खेळवणार आहोत. आणि संघ देखील तेच आहेत जे लॉट्स वरती आहेत, तेच खेळणार आहेत उद्या देखील अंडर 25 चे. रोहितला मिळाली विकेट. धावांची गती आता कमी होईल की काय. मुख्य खेळाडू बाद झालेत. सिंगलचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरमध्ये 4 षटकार आले, परंतु मुख्य खेळाडू 2 बाद झालेत. धावांची गती आपण पाहताय. 3 खेळाडू बाद, 25. चौक संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विरोधात उरण तालुक्यातील दादरपाडा गावातील खेळाडू निशांत 11 दादरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये. चांगली तगडी फाईट करावी लागणार आहे चौक संघाला. निमिष चांगलाच दिसलाय आज फॉर्म मध्ये. यॉर्कर बॉल. रोहित गायकवाडचं कौतुक करूया. डीप मिड विकेट वरून खेळाडू वेगाने पोहोचलेत. तत्पूर्वी फक्त एकच धाव. सिंगलने धाव फलकामध्ये भर पडेल. धावा बनल्यात 26 धावा. हा उल्लेख आपण सकाळी देखील केला जेव्हा दादरपाडा संघ आला. पहिली मॅच ते जिंकले का कदाचित आज सुपर 5 मध्ये पोहोचेल का दादरपाडा. व्हाईट कार्ड एंट्री अनेक वेळा अशा गोष्टी घडल्यात क्रिकेटमध्ये. कमी गतीचा बॉल, फटका फसला, लॉंग ऑनला कॅचची संधी, पकडलाय साधा आणि सोपा सहजरित्या कॅच. फलंदाज बाद.
26 धावा धाव फलकावरती. 4 विकेट पडल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये 2 विकेट. रोहित गायकवाडचं हे स्ट्रॉंग कमबॅक आपण मैदानामध्ये पाहता. लाजवाब बॉलिंग. कौतुक करायला हवं जेव्हा एखादा यंगस्टर क्रीडांगणामध्ये उतरतो, त्याचं कौशल्य जेव्हा तो सिद्ध करत असतो आणि त्याच तत्पूर्वी केलेली कामगिरी ही देखील उल्लेखनीय आहे. त्याच गोष्टीचं आपण सध्या कौतुक करत आहोत. रोहित गायकवाडने केलेली चांगली गोलंदाजी, चांगलं प्रदर्शन फार महत्वाचं आहे दादरपाडा संघासाठी. विकेट्स त्यांना अपेक्षित होते, डॉट बॉल अपेक्षित होते, ते काम करते सध्या रोहित. पुढचा बॉल डॅन्डी गोल. पुढच्याच बॉल वरती 3 स्टंपच्या मधोमध बॉल थेट निशाणा साधलाय. क्लीन बोल्ड केलंय बॅट्समनला. जसे फलंदाज आले तसेच निघालेत. आणखीन एक खेळाडू बाद. अर्धा संघ गारद केलाय. धावफलकाची गती पहिल्या ओव्हर मध्ये 24 आल्या, परंतु या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आल्यात. 26 ला 5 विकेट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला बॉल. प्रसाद आलेत बॅटिंगसाठी आणि पहिला बॉल खेळत असताना निर्धाव खेळल्या. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती अवघ्या 26. अवघ्या 26 चा उल्लेख यासाठीच कारण अगोदर 24 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित गायकवाडनं 3 विकेट घेत अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. 12 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 26 धावा धाव फलकावरती लागतात. अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आमंत्रित केलं जाईल गोलंदाजाला. सध्या विवेककडे चर्चा करतायत निमेश, परंतु डेफिनेटली येईल कोण. चला निमेश बॉलिंग करण्यासाठी तशी चर्चा विवेक यांनी केली. ते चाललेत लॉंग ऑफला फिल्डिंगसाठी, त्यामुळे कदाचित निमेश पाहायला मिळेल शेवटच्या ओव्हरमध्ये. अंतिम षटक आहे. धावफलकावरती 26 धावा. धावा हव्या तितक्या बनल्या नाहीयेत. नवनीश बाद झाला, त्याच्यानंतर नवनीतनं केलेलं आक्रमण पाहण्याजोगी राहिलं. तो नवनीत बाद झाल्यानंतर धावाच आल्या नाहीयेत. रोहितनं केलेली गोलंदाजी, हा युवा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्यानंतर निर्भीडपणे बॉलिंग करताना पाहायला मिळाला. अवघ्या 2च धावांचं षटक त्याने हाताळलं. विकेट्स पटकावल्या 3. आता शेवटचं षटक आहे. निमिष येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. आज निमिष नावाची चर्चा क्रीडांगणामध्ये राहिली. चांगलाच परफॉर्मन्स निमिष मोहितेच्या बॅटिंग मधून राहिलाय. आता बॉलिंग करायची. 26 बनल्यात. किती धावा येणार आहेत चौक संघासाठी? हे शेवटचं षटक आहे. कमीत कमी 15हून अधिक धावा तर काढायलाच हव्यात, हेच म्हणत असतील कॅप्टन चौकचे. बॅटच्या मधोमध फटका चांगल्या, शक्तीचं प्रदर्शन. बॉल मिड विकेट, सीमा पार, षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघ पोहोचेल 32 या धावसंख्येवरती. बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न केला बॉलरनं, परंतु बॉलचा पिछा केला बॅट्समननं आणि त्याच्यानंतर खडे खडे स्ट्रोक. चांगली बॅटिंग, चांगले एक्झिक्यूट केलं. चांगली लाईन वर पाहायला मिळाली फटक्याची. 6 धावा मिळतात. 6 रन्सनं 32 धावा धाव फलकावरती लागल्यात. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचला. तत्पूर्वी एक सिंगल एका धावेनं धाव फलकावरती सध्या 33 लागल्या गेल्यात. कॅप्टन हेच म्हणत असतील 45, 47 3 ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या तर फाईट होणार आहे या क्रीडांगणामध्ये. आज चौक संघाने देखील प्रभावशाली खेळ केला. त्यांची बॉलिंग, त्यांची बॅटिंग आज चांगलीच पाहायला मिळाली. इथे देखील फटका चांगल्या. बॅट मधून टक्कन आवाज आला. ऑन साइडला, लॉंग ऑन, सीमा पार, षटकार. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती. हा दुसरा षटकार मारलाय निमेशच्या विरोधात. पुन्हा एकदम क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून पोहोचला. एक सिंगल एका धावेने धाव फलकावरती 40. एक फायटिंग स्कोर जो अपेक्षित होता चौकच्या पाठीराख्यांना, तेवढ्या धावा तर आता बनल्यात जिथे संघर्ष तुम्ही करू शकता. 13हून अधिक सध्या रन रेट पाहायला मिळतो. 40 बनल्यात. उर्वरित काही बॉलचा खेळ शिल्लक राहिला. जागेवरून मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. बॉलच्या खाली प्रीतम पोहोचलाय. पकडलाय कॅच. धक्का लागलाय चौक संघाला. 6वा. 40 वरती 6.
शेवटचा बॉल शिल्लक राहिला आता. अंतिम बॉल धावफलकावरती 40 धावा. सुपर 5 या स्पर्धेसाठी चेतन भोईर यांचं योगदान चांगलं राहिलं. 5 ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केल्या, पहिल्या क्रमांकापासून ते 5व्या क्रमांकापर्यंत टोटल 5 ट्रॉफ्या चेतन भोईर यांनी पुरस्कृत केल्यात या स्पर्धेला. त्यांचं विशेष आम्ही कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे धावफलकावरती 40 धावा. शेवटचा बॉल, विकेटची संधी, पण तो विकेट किपर पासून पुढे राहिला बॉल. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. ओव्हर थ्रो, चांगला जजमेंट, चांगल्या पद्धतीने पकडला निमेशने. बॉलला रन्स मिळेल 1. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 7 खेळाडू बाद, 41 धावा चौक संघाच्या. आणि हा सामना जिंकण्यासाठी, सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी 42 धावांचा करावा लागणार आहे आता पाठलाग निशांत 11 दादरपाडा संघाला. तीन षटकांचा सामना आणि हा सामना जिंकण्यासाठी आता 42चा करायचा आहे पाठलाग निशांत 11 दादरपाडा संघाला. चला फिल्डिंग लावून घ्या. शेवटच्या मॅच मध्ये आपण विनंती करूया चौक संघाला सलामीचे बॅट्समन देखील दाखल करा. दादरपाडा टीम येणारे 18 बॉल 42चं आव्हान. गोलंदाजांची अग्निपरीक्षा. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना काढावी लागणार आहे. सुरुवातीला निमेशची विकेट आणि तो आज डेंजरस दिसला बॅटिंग मध्ये. त्याने आक्रमण केलं प्रत्येक मॅच मध्ये. त्यामुळे या मॅच मध्ये निमिष विकेट लवकरात लवकर चौक संघाला मिळाली तर कदाचित ते वापसी करू शकतात. परंतु ती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रचंड प्लॅनिंग करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. निमिषचा तडा करायला गोलंदाजांच्या विरोधात. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सलामीवीरांना आम्ही आमंत्रित करतो, आपण त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा. येणारे 18 बॉल 42चा पाठलाग. कोण जाईल सुपर 5 ला? चौक संघ इथे 42 डिफेंड करण्यामध्ये यशस्वी राहील का? 42चा पाठलाग. मगासपासून पाठलाग सहजरित्या पूर्ण करून दाखवतोय निमेश. काही चेंडू शिल्लक ठेवून मगाशी 9 बॉल मध्ये सामना जिंकून दाखवला जासई संघाच्या विरोधात. आता समीकरण येणारे 18 बॉल 42 धावा. सलामीचे खेळाडू दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम आणि निमिष मोहिते येताना पाहायला मिळतील सलामीचे खेळाडू. शेवटचा हा सामना आपण पाहत्या. चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला या स्पर्धेला, त्याबद्दल आपण प्रेक्षकांचं विशेष कौतुक करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम सामना आजच्या दिवसातला. उद्या अंडर-25 चे संघ खेळणार आहेत. वयोमर्यादा उद्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. परंतु निशांत 11 दादरपाडा आणि पेंधरची जी तिसरी मॅच होणार होती ती आपण पाचवा सामना उद्या पाहणार आहात. या दोन्ही संघांचा लॉट्स तसाच राहील, तेच संघ खेळतील. आणि तो हलकासा फेरबदल करण्यात आला. तिसरा सामना 5वा आपण खेळवणार आहोत. मॅचला करूया सुरुवात. महत्वाचा सामना. 18 बॉल 42 धावा. हा पाठलाग इथे कंप्लीट केला जाईल का? नवनीश येत आहेत पहिल्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न बॅटिंग मध्ये त्यांचा बोलबाला राहिला. परंतु महत्वाच्या मॅच मध्ये लवकरात लवकर बाद झाले. 6 वरती नवनीश बाद झाला होता. आता बॉलिंग कशी करतील हे पाहण्याजोगे राहील. निमेशच्या विरोधात 18 बॉल 42. लेट्स प्ले दुसरा सत्र. पहिला बॉल उंच गेलाय, लांब नाहीये. लॉंग ऑनला कॅचची संधी, महत्वाची संधी आहे. ओ कॅच ड्रॉप केला. सुरुवातीला कॅच पकडला, त्याच्यानंतर बॅलन्स राखू शकले नाहीयेत. कॅच ड्रॉप झाल्या. पहिल्याच बॉल वरती मोठी संधी ड्रॉप केली म्हणूया आपण. पकडो कॅच जीतो मॅच. क्रिकेटचं हे सूत्र आहे
आणि पहिल्याच बॉलवरती कॅच सोडला, तो देखील घातक निमिष मोहितेचा. याच निमिष मोहितेनं मागील 2 मॅच मध्ये हाहाकार माजवलाय, त्याचा कॅच ड्रॉप झाला. यावेळीचा फटका अपरकट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाहत आहेत बॉलकडे, बॉल जातोय सीमा पार. पंच सांगतायत सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 6. प्रीतमच्या बॅट मधून षटकार. प्रीतमच्या बॅट मधून षटकार. मागच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला, कदाचित विकेट मिळाली असती. नवीन खेळाडू आला असता स्ट्राईक वरती. नवनीशच्या विरोधात आक्रमण, 7 धावा धाव फलकावरती. यावेळीचा हा बॉलचा पिछा खेळण्याचा प्रयत्न केला प्रीतम यांनी, पण इथे लाईन चांगली आहे. बॉल इन डॉट, निर्धाव चेंडू. अशा टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर रिक्वायर्ड रन रेट वाढेल. धाव फलकावरती 3 बॉलचा खेळ संपलाय, 7 धावा. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळायचा होता. इथे देखील लाईन चांगली आहे. नवनीश मुख्य खेळाडू आहेत या टीम मधील आणि ऑलराऊंडरची ती भूमिका बजावतात. बॅटिंग साठी देखील तो पहिल्यांदा सलामीलाच आला, बॉलिंग देखील तो पहिलीच करतो. पहिल्या षटकामध्ये षटकार आल्यानंतर मागील 2 बॉल कुठल्याही प्रकारची रन्स काढू दिली नाहीये. चांगली गोलंदाजी नवनीश. शॉर्ट पिच बॉल, ठप्पा बॉल, लाईन थोडीशी मागे राहिली. आणखीन एक डॉट बॉल. सामना आता चांगला बनू शकतो, कारण मागील ओव्हर काही बॉल डॉट आलेत. मागील 3 बॉल मध्ये एकही रन्स काढू दिली नाहीये प्रीतमला. 5 बॉलचा खेळ संपला, धाव फलकावरती 7 धावा. शेवटचा बॉल, एकही वाईट बॉल आतापर्यंत आला नाहीये. नियंत्रण चांगलं राखलंय नवनीश यांनी. ओव्हर द विकेट्स बॉलिंग करतायत. हा शेवटचा बॉल असणार आहे प्रीतमच्या विरोधात. क्या बात आहे, 4 लागोपाठ डॉट बॉल. पहिला कॅच ड्रॉप झाला, त्याच्यानंतर आला षटकार. पुढच्या 4 बॉल मध्ये एकही रन्स नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धाव फलकावरती धावा लागल्या 7 धावा. 12 बॉल 35 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 35 धावा. बारा बॉल 35 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये साहिल येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 2 निमिष मोहिते दाखल झाल्या बॅट्समन. पुन्हा एकदा कॅचची संधी, क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक कॅच ड्रॉप. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्तर खालावताना पाहायला मिळालाय. ऐन मोक्याच्या क्षणाला केलेल्या चुका चौक संघाला बाहेर काढू शकतात. हा कॅच सुटला गेला आणि बॉल देखील सीमारेषा पार. पंचांचा इशाराला धावा मिळाल्या 4. 11 धावा धाव फलकावरती. समीकरण आता 11 बॉल 31 धावेची आवश्यकता. सध्या प्रश्न पडलाय तो फिल्डिंगचा. फिल्डिंग मध्ये चुका या महागड्या ठरल्या जातात चौक संघाला. बॉल चांगल्या, अंपायरचा इशारा, आउट. महत्वाची सफलता, आत्मविश्वास अपील मध्ये राहिला. अंपायर्सनं चांगला निर्णय दिलाय. खेळाडू निघालेत मैदानातून बाहेर. निमिष मोहिते बॅक टू पॅव्हिलियन. सामना जिंकण्यासाठी 10 बॉल 31 धावेची आता आवश्यकता. पण हे देखील म्हणूया की निमिष बाद झाला, जो आज सर्वाधिक चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. त्या निमिषचा खेळ संपलाय. नवीन खेळाडू विवेक इन अप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येताना पाहायला मिळेल. समीकरण 10 बॉल 31 ची मॅच. शेवटचा सामना प्रेक्षकांना जसा अपेक्षित होता तसाच घडत चाललाय. जशी मॅचची उत्कंठा लागली तसाच सामना सध्या घडतोय. 10 मध्ये 31 हव्यात. कोण जिंकेल ही मॅच? विवेक आणि त्याच्या सोबतीला आता सध्या प्रीतम मैदानाच्या आतमध्ये. साहिलचं कौतुक करूया. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला, 4 मिळाल्या. दुसऱ्या बॉलवरती विकेट किपरनं चान्स सोडला नाहीये. 10 बॉल आता 31चं समीकरण. हेच म्हणत असतील चौकचे पाठीराखे. 1-2 डॉट बॉल सामन्यामध्ये वर्चस्व आपलं वाढणार आहे. दादरपाडा टीमला हवेत मोठे फटके. विवेकसाठी हा बॉल वेगाने टाकला गेला. खांद्याचा पूर्ण वापर केला गोलंदाजानं. रन्स मिळेल अवघी 1च धाव. 9 चेंडू आता 30 धावा.
सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 30 धावेचं समीकरण. विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढतो, तेच म्हणूया आपण. सध्या तेवढ्याच ऊर्जेने आता संघ कामगिरी करतोय, प्रोत्साहित करतायत गोलंदाजाला. एक डॉट बॉल, पण तो सलामीला आलेला बॅट्समन प्रीतम मध्ये ती क्षमता आहे. प्रीतम मॅचला बनवेल का? बॅटचा मोठा भाग लागला थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाहतच राहिलेत. पुन्हा एकदा मिस्टेक, बॉल निघाला सीमारेषा पार. धावा मिळतील 4, बाउंड्री. अ 26 धावेची आवश्यकता येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 चेंडू आणि 26 धावा. सामना अद्याप बॅलन्स आहे म्हणूया आपण. आपटलाय बॉल, पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला कॅचची संधी, चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज प्रीतमचा खेळ संपला. समीकरण शेवटचे 7 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. 7 बॉल 26 धावा हे समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांनी स्वप्न पाहिलंय की मैत्री चषकामध्ये आपल्या नावाची चर्चा व्हायला हवी. चांगले खेळलेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये आता आव्हान वाढलंय. 7 बॉल 26 धावेची आवश्यकता. 7 बॉल 26. सामना कोणाच्या बाजूने जाईल? वेगवान बॉल, लाईन चांगली आहे. शेवटचा बॉल आलाय डॉट. आता सामना जिंकण्यासाठी निशांत 11 दादरपाडा संघासमोर येणारे शेवटचे 6 बॉल आणि तब्बल 26 धावेची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 26 धावा. चांगलीच गोलंदाजी साहिल यांची म्हणूया. पूर्णपणे मागील ओव्हरमध्ये डॉमिनेट करून टाकलं प्रतिस्पर्धी संघाला. चान्सच दिला नाहीये. निमिषची विकेट पडली, त्याच्यानंतर हर्ष उल्हास जल्लोष करताना खेळाडू पाहायला मिळाले. आणि महत्वाच्या मॅच मध्ये आता शेवटच्या ओव्हरसाठी 26 धावा राहिल्यात. स्ट्राईक वरती बॅट्समन विवेक, बॉलिंग करतायत गोलंदाज पराग आलाय नवीन खेळाडू. गोलंदाजी ट्रॅक वरती परागला आपण पाहताय. स्ट्राईक वरती विवेक खेळतोय. 6 ला 26. सर्व संघांचं विशेष कौतुक करू आम्ही, कारण योग्य वेळेवरती सारे संघ उपस्थित राहिले या स्पर्धेमध्ये. शेवटचे 6 बॉल 26 धावा. परागचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल डॉट. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 26 धावा. रनचा पाठलाग करतील दादरपाडा असं साऱ्यांनाच वाटलं. तो केलेली दमदार गोलंदाजीचं अस्त्र चांगले आहे चौक संघाकडे. धावा देखील चांगल्या बनवल्या गेल्या. 41-42 चा पाठलाग. 5 बॉलला आता 26 राहिल्यात. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. ओव्हरथ्रो त्याचा फायदा मिळेल. 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्यात. समीकरण आता 4 बॉल 24 धावा. 4 बॉल मध्ये 4 षटकार आले तरच दादरपाडा संघ या ठिकाणी विजय मिळवू शकतो. अन्यथा हा सामना बाजी मारेल चौक संघ. 4 बॉल 24 ची मॅच. चार चेंडू 24 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पराग चांगली बॉलिंग करतोय. कमी गतीचा बॉल आतमध्ये आला, पण तो अंपायरचा इशारा. इट्स अ नो बॉल. एक्स्ट्रा रन मिळणार आहे आता. आणि त्याचबरोबर पुढचा बॉल फ्री हिट देखील. 4 चेंडू 23 धावेची आवश्यकता. चार चेंडू आणि 23 धावेचं समीकरण. ओव्हर द विकेट्स न गोलंदाज पराग. 4 षटकार मारायचे 4 बॉल मध्ये.
कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चांगला प्रयत्न नवनीश याचा पाहायला मिळाला. अंपायरचा इशारा, आणखीन एक नो बॉल. फिल्डिंग कदाचित बदलली गेली लास्ट बॉलच्या अगोदर, हेच सांगतायत अंपायर्स देखील. कदाचित इथे षटकार आला असता तर सामना चुरशीचा ठरला असता. समीकरण अद्याप ऑन. येणारे शेवटचे 4 बॉल, 22 धावेची आवश्यकता. चार बॉल 22 धावा. समीकरण 22 धावेची आवश्यकता असणारा सामना जिंकण्यासाठी निशांत 11 दादरपाडा संघाला. पुढचा बॉल फ्री हिट. काय फायदा उचलतील का विवेक? 4 मध्ये 22 फिरून मारला फटका. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. 3 बॉल 16 धावेची आवश्यकता. का हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून काढला जाईल का चौक संघाच्या? केलेल्या चुका फ्री हिट मिळाले 2. आता समीकरण 3 बॉल 16 धावेची आवश्यकता. चला बॉल द्या मैदानामध्ये. 3 चेंडू आणि 16 धावा. हा सामना जिंकण्यासाठी दादरपाडा संघाला आणखीन 16 रनची आवश्यकता असणाऱ्या 3 बॉल राहिलेत. 2 षटकार 1 चौकार. सामना जिंकण्यासाठी दादरपाडा संघाला अर्थातच विवेकला मारावा लागणार आहे. 3 बॉल 3 बाउंड्रीच्या बाहेर पाठवावे लागतील बॉल. हा विक्रम घडेल का आजच्या दिवसामध्ये? 3 चेंडू 16 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. पराग थोडासा दबाव, टेन्शन वाढलंय. 3 मध्ये 16 हव्यात. ओहो फुल टॉस बॉल. फायदा उचलू शकले नाहीयेत बॅट्समन. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया आपण. इथे लेग बाईचा इशारा, एक्स्ट्रा रन. आता सामना 2 बॉल 15 धावा. आता एखादी चुकीच दादरपाडा संघाला पुढे घेऊन जाईल, अन्यथा चौक संघ बाजी मारणाऱ्या. 2 बॉल 15 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कदाचित हा बॉल षटकार यायला हवा होता हेच म्हणत असतील दादरपाड्याचे प्रेक्षक, कारण बॉल फुलटॉस मिळाला, फायदा उचलू शकले नाहीयेत. शेवटचे 2 बॉल 15 धावा. यावेळीचा बॉल 1 धाव कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त 1च धाव. शेवटचा 1 बॉल असणाऱ्या सध्या बरंच टेन्शन दिलं या षटकानं. अनेक चुका पाहायला मिळाल्या, पण आता 1 बॉल 14ची आवश्यकता. का एखादी चुकी घडेल का शेवटच्या बॉलवरती? का चांगल्या पद्धतीने चेंडू पडणार आहे? आता पराग तयार. चांगला बॉल, षटकार मारलाय, पण तो सामना जिंकला. चौक संघ पोहोचलाय अंतिम 5 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन चौक टीम. 3रा संघ मिळाला सुपर 5 मध्ये जाणारा. आजचा 3रा दिवस चौक संघाच्या नावावरती. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. साहिल यांना मॅन ऑफ द मॅच आपण समर्थ कडू यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. रायगड मधील एक विस्फोटक खेळाडू साहिल या आपण त्वरित मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आम्ही तुम्हाला सन्मानित करणार आहोत. लाजवाब परफॉर्मन्स साहिल यांचा गोलंदाजीमध्ये राहिलाय. 2 विकेट साहिल यांनी पटकावल्यात. साहिल या पटकन या. साहिल सुपर कामगिरी आज साहिल यांची राहिली. सुपर 5 मध्ये पोहोचलाय चौक संघ. फार दूरवरचा प्रवास आणि आज यश मिळाले, त्यामुळे चेहऱ्यावरती साऱ्याच खेळाडूंचा आनंद आहे. महत्वाची मॅच त्यांनी जिंकली, दादरपाडा संघाला पराभूत केला. अभिनंदन साहिल. 2 विकेट्स. आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅच समर्थ कडू यांना मी विनंती करतो. समर्थ कडू यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर हे पारितोषिक देणार आहोत.
अभिनंदन चौक टीम सुपर 5 मध्ये संघ दाखल झाला. मॅन ऑफ द मॅच तुम्ही पाहताय साहिल या खेळाडूला आपण देत आहोत.